परत एकदा ते मात्र आमने सामने येताना पाहायला मिळतील. खिरवडे वर्सेस कुसाईवाडी सेकंड राऊंडची पहिली मॅच मात्र इथे भेटीला मात्र येताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट मात्र खेळावं लागेल दोन्ही संघांना, कारण जर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये पोहोचायचं असेल तर. स्ट्राईक एंडला मयूर आणि बालकृष्ण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. पहिला चेंडू दर्जेदार, ज्याप्रमाणे उल्लेख केला होता. नाणेफेकीच्या वेळी चेतन मात्र आपल्या समवेत जोडले गेले होते नाणेफेकीसाठी, आणि तिथे मात्र मयूर या फलंदाजाला टार्गेट केलं जाईल असं इथे मात्र उल्लेख केला होता. आणि बालकृष्ण या गोलंदाजांना आवर्जून वापरला जाईल, आणि बालकृष्ण गोलंदाजी मार्कवरती. आक्रमकता बालकृष्णवरती मात्र पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक, पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमकताने भेदकता मयूरच्या बॅटमधून येते मात्र हँडसम, हा येते दमदार, खुमाकदार आणि रंगीतदार षटकार. मयूरला काय इथे मात्र टार्गेट केलं जाईल याचं उत्तम उदाहरण देत असताना दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू अनुभवला, डिफेन्स केला, त्यानंतर मात्र तुटून पडलाय. चांगलं मात्र ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं. लॉंग ऑन रिझन मध्ये मात्र हा षटकार खेचलाय. आपल्या बाहुबली मनगटातील ताकद पूर्णपणे वापरली बालकृष्ण यांच्या गोलंदाजीवरती. हाही चांगला चेंडू, कधी तू तर कधी मी, असं मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये युद्ध मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला मयूर पणालकर, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बालकृष्ण, हे गोलंदाज मात्र पाहायला मिळत आहेत. हाही चांगला चेंडू मात्र पाहायला मिळतोय. बॅटला मात्र इथे ब्रश झाला होता का, पंचांचा इशारा येतोय. क्लाउड अपील पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र सुरक्षित. कालदाची ठोकं चुकली होती फलंदाजी करणारी टीम इथे मात्र कुसाईवाडी या टीमच्या समर्थकांमधली, आणि त्यानंतर मात्र मयूर सुरक्षित पाहायला मिळतोय. का हा विकेट महत्वपूर्ण आहे. हा विकेट मिळवण्यासाठी मात्र प्रत्येक गोलंदाज आणि 11 प्लेयर इथे मात्र ट्रॅपिंग करतील. ट्रॅप रचलंय, परंतु या जाल्यामध्ये अडकलं जाईल का मयूर पणालकर. हाही फटका चांगला पाहायला मिळतो. बॅट मधून मात्र नाईस साऊंड पाहायला मिळाला. सा रे ग म प द नि सा, येतोय मयूर पणालकरच्या बॅट मधून रंगीतदार षटकार. आक्रमकता, चांगल्या क्रिकेटरचा उत्तम उदाहरण पेश करत मात्र हा डिफेन्सिव्ह फटका खेळताना पाहायला मिळाला मयूर पणालकर. मोठा क्रिकेटरचं काय असतं ना, त्याचं उत्तम उदाहरण दिलं. तुमच्या स्लॉट मध्ये ज्यावेळी चेंडू येतात त्यावेळी मात्र त्याला भिरकावून द्या, त्याला चांगल्या प्रकारे खेळून काढा. परंतु जर का तुमच्या स्लॉट मध्ये चेंडू नसतील आणि तुम्ही जर का या खेळण्यामध्ये असुरक्षित आपल्याला समजत असाल तर त्याला डिफेन्स करा. हा क्रिकेटचा नियम आहे आणि तो नियम मात्र पाहायला मिळतोय. मयूर पणालकर हे मात्र पुरेपूर पालन करत असताना चांगली गोलंदाजी, 12 धावा खर्च झाले असल्या तरी मयूर पणालकर सारख्या फलंदाजाला रोखून ठेवलंय. कारण या षटकामध्ये 3 चेंडू मात्र डॉट आलेत आणि एक शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे 1 धाव आली. 2 षटकार आणि 1 सिंगलला मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 13 धावा. 13 ऑन स्कोरबोर्ड डीजे. स्ट्राईक एंडला मयूर पणालकर, दर्जेदार फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज, कुसाईवाडी रन मशीन. तर गोलंदाजी मार्कवरती सँडी. हा फटका चांगला आहे, गॅप शोधून काढली. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र आहेत. संजय यांच्याकडनं चेंडूला अडवलं जाईल आणि धाव तोपर्यंत मात्र इथे सिंगल पाहायला मिळेल. या सिंगलनं धावफलकावरती धावा 14 लागल्या जातात. 14 ऑन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. दमदार आयोजन, तिरंगा चषक 2022 भव्य दिव्य आयोजन आणि भूमिपुत्र मैदान कोपरखैरण्याच्या या दमदार मैदानावरती दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अथक परिश्रम मात्र प्रत्येक आयोजकांकडून घेतले जातोय आणि हे आयोजन यशस्वी होण्यासाठी इथे मात्र खेळत असताना आणि हा यशस्वी फटका मात्र पाहायला मिळतोय. बाबू बेबले याच्या बॅट मधून मात्र हा येतोय चौकार, परंतु ते माफी असावी. हा निर्णय मात्र पंचांचा येणं बाकी आहे.
3 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. सतीश पाटील ह्या मात्र क्षेत्ररक्षकाने काय क्षेत्ररक्षण केलंय. एफर्ट्स मात्र पाहायला मिळालं मैदानावरती. अक्षरशः या ग्राउंडला मात्र लोलवताना पाहायला मिळालं. धूल आपल्या या मैदानाच्या अंगावरती घेतली. इथे पडले चढले त्यानंतर मात्र चेंडूला अडवलंय आणि निश्चित आपल्या संघासाठी एक का होईना पण धाव मात्र वाचवली आणि त्या मात्र क्षेत्ररक्षकाचं नाव होतं सतीश पाटील. फुलटा चेंडू. या फलंदाजाला तुम्ही मात्र असे चेंडू टाकू शकत नाहीत. मयूर मात्र पन्हाळकरच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता आणि त्याला मात्र भिरकावून दिले. सिडकोटच्या प्लॉट मध्ये हा येते दमदार हँडसम षटकार. फ्री हिट सुद्धा असणार आहे. पहा मेजवानी असणार आहे येथे मयूर पन्हाळकर साठी. हा षटकार आला नो बॉल वरती. 7 धावा मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाल्या आणि या 7 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा. फिरचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल गोलंदाज सँडी यांच्याकडनं. मयूर पन्हाळकर सारख्या फलंदाजाला असे चेंडू तुम्ही टाकाल त्यावेळी मात्र तुम्हाला रन्स येताना पाहायला मिळतील आणि ते येताना पाहायला मिळाले. हा चेंडू चांगला हाताळला गेला होता परंतु तिथे थोडीशी मिस फील्ड पाहायला मिळतोय. थर्ड मॅच रिझन मध्ये मात्र चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट केली गेली आणि या सिंगलनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात 25 धावा. चांगल्या प्रकारे मात्र हा चेंडू खेळता आला नाही मयूर पन्हाळकर याला कारण फ्री हिटचा चेंडू होता. पंचांच्या भूमिकेमध्ये शिवरामजी वैती सर मुलून हे पाहायला मिळतात. त्याचबरोबर रुपेशजी सावंत साहेब. हा फटका चांगला झेल होईल का. बॅकवर रिझन मध्ये मात्र तिथे झेल घेतला जातो आणि फलंदाज बाद बाबू बबले बॅक टू पिव्हिलियन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील अतुल पन्हाळकर. मयूर पन्हाळकर काय फलंदाजी केली रंगामध्ये आणि ढंगामध्ये. आपल्या संघासाठी नेहमीच तारणहार ठरणारा मात्र हा फलंदाज सध्याच्या घडीलाही यशस्वी फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 40 ते 45 धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मयूरकडनं केला जाईल असं इंटरव्ह्यू मध्ये पाहायला मिळालं. हेलिकॉप्टर शॉट याला मात्र फ्लाय केले. टेक एन ऍक्शन मात्र पाहायला मिळतोय. मयूर पन्हाळकर ऑन फायर. मयूर पन्हाळकर बँडेड येतोय हा षटकार. एकीवरेच्या पालखीमध्ये रंगामध्ये आणि ढंगामध्ये गुलाल उधळत मात्र फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय मयूर पन्हाळकर. अगदी आग ओकताना पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना. सँडी गोलंदाजी मार्कवरती. बॅटला ब्रश झाला होता. संधी ही प्राप्त करून दिली होती परंतु संधीचा सोनं करता आला नाही. चेंडू मात्र जातोय वेगानं लॉंग आउट रिझन मध्ये मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतात मात्र मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून आणखी एक चौकार. ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट या मैदानावरती मात्र पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली. आगोकत मात्र इथे फलंदाजी करत असताना मयूर पन्हाळकर आपल्या संघासाठी ज्यासाठी रणनीती ट्रॅपिंग केलं गेलं होतं गोलंदाजांकडनं फलंदाजी करणारी टीम मात्र कुसाईवाडी वरचढ होताना पाहायला मिळतोय खिरवडे या टीम वरती. कारण धावफलकावरती धावा आल्या त्या 35 धावा. अंतिम षटक असेल या मात्र इनिंग मधील. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. डॉट बॉल इथे पाहायला मिळाला त्यानंतर मात्र इथे फलंदाज बाद. यस बॅक टू पॅव्हिलियन परतावा लागेल इथे अतुल पन्हाळकर.
केंद्र जालिंदर पन्हालकर. इथे जर रणनीती पाहिलीत ना तर माझ्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये जोडले गेले ते बाबू शिरसाट उत्तम येथे गुणलेखकांचं काम करतात. मित्रांनो हसू नका, गुणलेखन हा आमच्या समालोचकांचा कणा असतो आणि एक वेळ कॉमेंट्री करू शकताय तुम्ही, परंतु गुणलेखकाचं काम हा खूप हार्ड असतो. इथे त्याला ना चातक पक्षासारखी मैदानावरती नजर ठेवावी लागते. तुम्ही कोणाचंही अरेगेऱ्यांचं काम नाही गुणलेखन करणं. आणि आजच्या दिवसामध्ये पाहू आम्हाला कोण कोण गुणलेखक लाभतात इथे. तर बाबू शिरसाट त्याच्यातले एक उत्तम गुणलेखक आम्हाला लाभलेत. तर वेलकम बाबू. खिरवडे आणि कुसाईवाडी या टीमची ही मात्र मॅच सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मी धावा लागल्या त्या 35 धावा. आणि डीजे सिस्टम आपल्याला पाहायला मिळतो डीजे गोरवे यांच्याकडनं उत्तम ऑपरेटिंग. स्टार्ट करायची मॅच. एवढा वेळ घेऊ नका. तुम्हाला 3 षटकांसाठी 20 मिनिटं दिलेली आहे. त्या 20 मिनिटांमध्ये जर का तुम्ही सामना उरकला नाहीत तर तुम्हाला इथे पंच वॉर्न करतील. यस इथे आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर लतिन मलिंगा सारख्या सुद्धा यॉर्कर जगत मधील सर्व उत्कृष्ट यॉर्कर फेकणारा गोलंदाज लतिन मलिंगा यालाही मात्र या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं होतं. तर इथे मात्र अक्षय या गोलंदाजाला या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. ऑब्जेक्शन आले तर स्ट्राईक एंडला जालिंदर. या षटकामध्ये ना जास्तीत जास्त स्ट्राईक मयूर याच्याकडे राहणं अपेक्षित आहे, परंतु परत एकदा बॅटला ब्लॅक झालाय काय जोरदार अपील स्ट्रॉंग अपील केली जातो. परंतु स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि कन्वर्ट करत असताना मात्र इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळेल. जालिंदर बॅक टू पेव्हिलियन. तुमच्याकडे बरेच जणांना तुमचे खास फॅन सुद्धा तुमचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. पंचांचा निर्णय अंतिम असेल इथे, कारण आपण MCCचे एक दर्जेदार पंच महाराष्ट्रातील बरेच विविध ठिकाणी ज्यांनी पंचांचं काम पाहिलेत आणि भरमसाठ क्रिकेटचा टेनिस क्रिकेटचा अनुभव या पंचांकडे आहे. मग मी आवर्जून नाव घेईन शिवरामजी वैती सर मुलुंड आणि त्याचबरोबर रुपेजी सावंत साहेब भांडूप. हे दोन्ही पंच तेवढेच उत्तम पंच आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश पवार. जालिंदर बाद झाला. स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईक कन्वर्ट झाली नाही. इथे मात्र पाहायला मिळालं फलंदाज बाद झाला. आतापर्यंत इथे बॉल झाले 2 आणि 2 बॉल मध्ये 2 विकेट ही प्राप्त केली गेली. हा षटक मात्र थोडासा खिरवडे या संघाच्या अशा पल्लवित करणारा मात्र षटक म्हणता येईल. चांगला षटक हाताला जातोय अक्षय या मात्र गोलंदाजाकडनं. ऑनफिल्ड असेल तेच इथे मात्र रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू नाही आहे त्याच्यासाठी. एक बॉल तुम्ही हाताला त्याच्यानंतर पंच निर्णय देतील. थ्रो बॉलिंग मागतोय तो, तिसरा पंच मागवतोय. आयोजकांकडे बोला, आयोजकांना बोला. आम्ही काय कॉमेंट तुम्ही जाता काय सर? सर तुम्ही जाता काय बोल? नाही या ओव्हरसाठी फक्त. पस्तीस धावा धावफलकावरती. 2 चेंडू चांगले येताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला महेश पवार. हलक्यात ढकलून काढलेला हा चेंडू मात्र पाहायला मिळतो. सिंगल इथे कंप्लीट होईल का? येस इथे सिंगल कंप्लीट जाईल. त्यानंतर मात्र जर महत्वपूर्ण आता हा टर्न असेल, कारण महेश पवार नॉट स्ट्राईक एंडला असेल तर मयूर पन्हालकर कडे मात्र स्ट्राईक असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवरती अक्षय
तिन्ही चेंडू दर्जेदार मात्र हातला असताना पाहायला मिळालं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. ज्या रन येत होत्या त्या रन मात्र थोड्याशा थांबवण्याचा प्रयत्न केला, ब्रेक दिलाय या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे मात्र सुसाट धावसंख्या धावत होती, मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून फटकेबाजी पाहायला मिळत होती. मयूर पन्हाळकरला अंतिम षटकामध्ये मात्र एकही चेंडू मिळाला नाही, परंतु आता मयूर पन्हाळकर स्ट्राईक एंडला. तर समोर गोलंदाजी मार्कवरती अक्षय. फुलटा चेंडू होता लॉंग ऑफ रिझन. इथे मात्र ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनामध्ये आहेत. त्यानंतर मात्र येते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद महेश पवार. एक सिंगल मात्र इथे येईल. या सिंगलला धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 37 धावा 37 आणि बॅक टू पेव्हिलियन परतावा लागेल महेश पवार. संघांमधला हा सामना पाहायला मिळेल. तर लगेच आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. कोंडाईवाडी वर्सेस मुंदूर या दोन संघांमधला सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. अक्षय राईट अमोर द विकेट. फटका फसलाय तिथे मिड ऑन रिझन मध्ये पाहायला मिळतो. शॉटला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल घेतला जातोय. फलंदाज मात्र बाद होईल. मयूर पन्हाळकर. सिट्या टाळ्यांचा कडकडाट कडकडाट कडकडाट. बॅक टू पॅव्हेलियन वादल मैदानाच्या बाहेर मयूर पन्हाळकर हा मात्र फलंदाज जाल्यामध्ये अडकलाय. ट्रॅपिंग केले होते, ट्रॅप रचला होता, यशस्वी झालाय. अक्षय हा गोलंदाज आणि माघारी परतावा लागेल मयूर पन्हाळकर. जो बॉल इथे मात्र फुटल्यानंतर जो निर्णय असेल त्या निर्णयावरतीच थांबायचा आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. बॉल डेट नाहीये, आउट आहे. पंचांचा निर्णय आउट आहे. मयूर हा सगळ्या स्पर्धेतला नियम आहे. बॉल जो फुटल्यानंतर षटकार मारल्यानंतर काय केलं असतं, षटकार मारल्यानंतर काय केलं असतं. दोन पंच एकत्र या. चला या पंचांचा निर्णय इकडून आलाय. सर सांगा तुम्ही उगाच काय. अरे षटकार मारला असतास तर मग अरे तो अगोदर चेक करायला पाहिजे होता ना. थांबा, दोन पंच एकत्र येतील, निर्णय घेतील. मयूर शांत. दोन पंच येऊन एकत्र येऊन निर्णय घेतील. तर हा सॉरी, इथे मॅच आहे रेटरे वर्सेस शेलकेवाडी. दोन्ही संघ अरे शेलकेवाडी. चला नाणेफेक करून घ्या. मी सन्माननीय आदरणीय नामदेव साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते नामदेवजी शिरसट सर आपल्या शुभस्ते नाणेफेक घ्यायचं आहे. नामदेवजी शिरसट सरांच्या शुभस्ते नाणेफेक होईल. टॉस का बॉक्स मध्ये जायचं आहे सर. दोन्ही टीमना विनंती असेल. रेटरे वर्सेस शेलकेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. टॉस का बॉक्स मध्ये जायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायचं आहे.
कुठेही जा तुम्ही, काय मयूर सारखा एवढा मोठा प्लेअर हे करतो. आता तुम्ही बोलताय तुमच्या असोसिएशनचा नियम आहे, त्याला आम्ही नाही बोलू. हा सर आलेत ते. तर नामदेवजी शिरसट सरांना विनंती असेल आपल्या शुभास्ते इथे मात्र टॉस करून घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच असेल रेठरे वर्सेस शेळकेवाडी. सर नाणेफेक करून घ्यायचे. कॅमेरा. तर पाहतोय आपण टॉस का बॉस मध्ये रेठरे वर्सेस शेळकेवाडी या दोन संघांमधले नाणेफेक होताना पाहायला मिळेल. यस इथे निर्णय आलाय पंचांचा आउट. OUT आणि मयूर सारखा फलंदाज मात्र माघारी परतताना पाहायला मिळेल. मयूर पणालकर बॅक टू पेव्हिलियन. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळेल सुधीर. आणि मयूरची जर आपण फलंदाजी पाहिली तर 13 चेंडू आणि 32 धावांची बहारदार केली. मयूर सरती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अफलातून फलंदाजी ते मात्र मयूर पणालकर काय फलंदाजी केली. हे दोन चेंडू जर का मयूरला मिळाले असते तर आणखी चित्र वेगळं पाहायला आलं असतं, परंतु हा स्पर्धेचा नियम आहे. बॉल फुटला किंवा बॉल ला काही जरी इजा झाली तरी तो ज्या चेंडूवरती येणारा निर्णय असेल तोच निर्णय मात्र राहणार आहे. येणाऱ्या सगळ्या मॅच आणि कर्णधाराने याची दक्षता घ्यायची आहे. तर नवीन फलंदाज सुधीर मैदानावरती. तर स्ट्राईक एंडला राजू. अक्षय यशस्वी गोलंदाज अंतिम गोलंदाजी करत असताना हा स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र पाहायला मिळते विकेट जाईल का रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि या मात्र षटकामधील विकेट क्रमांक 4 5वी विकेट क्रमांक मात्र इथे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. अक्षय मात्र दमदार गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळाली. आणि अफलातून गोलंदाजी करत असताना येणाऱ्या धावांचा ओघ मात्र थांबवला गेलाय. टीम फलंदाजी करणारी कुसाईवाडी या टीमची. आणि त्यानंतर मात्र यशस्वी गोलंदाज होत असताना मात्र पाहायला मिळालं. षटक क्रमांक समाप्त झालाय. तिसरं 3 षटकांचा खेळीच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 37 लागल्या जातात आणि गरज आहे विजयासाठी ती 38 धावांची. तोपर्यंत जाऊया सुंदर संगीताकडे. डीजे यस डीजे. मॅच पाहिलं होतं खिरवडे वर्सेस कुसाईवाडी या दोन संघांमधला हा सामना. इथे मात्र बरीचशी मात्र इथे धुमचक्री मात्र इथे पाहायला मिळाली उमेश सर. त्यानंतर मात्र हा सामना इम्पॉर्टंट असणार आहे. हाय व्होल्टेज सामना. टेम्परेचर इथे मात्र पाहायला मिळतोय जसं जसं वाढत जाईल त्या मात्र टेम्परेचर प्रमाणे मॅच ही मात्र रंगतदार होताना मात्र हाय व्होल्टेज मॅच मात्र होताना पाहायला मिळेल. कारण
हा क्रिकेटचा उत्सव, हा क्रिकेटचा उत्सव मात्र सादर करत असताना प्रत्येक खेळाडू ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये असतो किंवा बॅटिंग करत असतो, क्षेत्ररक्षण करत असतो, त्यावेळी मात्र आपल्या गावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी मात्र खेळत असतो. जरी तो भांडत असला एका धावेसाठी किंवा विकेटसाठी, तरी तो कोणाच्या विरोधात भांडत नसतो सर, तर तो एका धावेसाठी आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी भांडण करत असतो की हा माझ्या गावाचं नाव मात्र अमर राहो, या चॅम्पियनमध्ये मात्र गावाचं नाव माझं जोडलं जावं. आणि त्यासाठी मात्र हे थोडीशी मात्र या मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. ते नेहमीच होताना पाहायला मिळते, कारण कोणाला वाटणार नाही की या तिरंगा चषक 2022चं चॅम्पियन मी का होणार नाही, मीच व्हावं अशी प्रत्येकाची इथे अपेक्षा असेल. कारण भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे पाहतोय आपण या नवी मुंबईमधील स्टार खेळाडू आणि कराड क्रिकेट टेनिस क्रिकेटचा मात्र कोहिनूर हिरा इथे मात्र आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतोय. अमित राज चव्हाण, राज मात्र त्यांच्या नावामध्ये आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये मात्र नेहमीच राजगिरी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाजी पाहावी, जसं संगीताचं स्वर मात्र कानावरती पडतात ना, आणि ते संगीत ऐकण्यासाठी मात्र आपले कान आतुर असतात. त्यानंतर मात्र इथे अमित राजची फलंदाजी पाहण्यासाठी मात्र बरेच प्रेक्षक आतुर असतात. असा एक हार्ड हिटर फलंदाज मात्र इथे व्यासपीठावरती उपस्थित होत्या. सुस्वागतम, वेलकम अमित राज. आपलं पहिलाच बॉल डॉट इथे मात्र पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये इथे मात्र इथे चांगली करत असताना आपल्या टीमसाठी त्यानंतर पहिला शतक हातण्यासाठी आले ते मयूर पन्हालकर आणि पहिल्या चेंडूवरती दाखवत आहेत की मी बलवान का आहे, माझ्या टीमचा मी कर्णधार का आहे आणि माझ्या टीमचं नेतृत्व माझ्याकडे का आहे. हा फुलरलेनचा चेंडू होता, गॅप शोधून काढले, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का, परंतु नाही. टप्पा 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 चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येते दमदार फलंदाज अक्षय पाटीलच्या बॅटमधून मात्र हा चौकार. आणखी रंगत मात्र येताना पाहायला मिळेल. खिरवडे वर्सेस कुसाईवाडी, कोण जिंकेल इथे, कुसाईवाडी की खिरवडे, खिरवडे की कुसाईवाडी. अमित राज इथे मात्र उपस्थित आहे ती मॅचचा आनंद घेण्यासाठी. बॅटला ब्रश झाला इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, चेंडू मात्र जातोय मैदानाला गुदगुल्या करत. अक्षय पाटीलच्या बॅटमधून मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका देतात मात्र 4 धावा, येतोय चौकार. तर त्या 8 धावा 2 चौकाराच्या साह्यानं पहिला डॉट बॉल निश्चित आला होता. त्यानंतर मात्र अक्षय पाटील दाखवून देतोय की हम भी कुछ कम नाही. अक्षय पाटील 37 धावा, 38 धावांचा टार्गेट पूर्ण करायचा आहे. खिरवडे टीमला हाही फटका चांगला, क्षेत्ररक्षक तिथे नाही. पहा कलात्मक पद्धतीने माइंडेड गेम मात्र खेळत असताना अक्षय पाटील हा मात्र फलंदाज अक्षय पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखी हा चौकार. चौकार क्रमांक 3 अक्षय पाटील 4-4-4 इथे मात्र खेचत असताना आपल्या बॅटमधून पाहायला मिळालं. अफलातून इथे मात्र फलंदाजी. पहिला षटक चालतो असताना धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि तुटून पडलाय कोणावरती, तर एक चांगले गोलंदाज आपल्या नाव नेहमीच या गोलंदाजीमध्ये चर्चेला जातोय मयूर पन्हालकर. या गोलंदाजावरती मात्र अक्षरशः इथे मात्र माइंडेड गेम खेळत करत असताना पाहायला मिळतो. कोणती रिक्स उचलताना पाहायला मिळालं नाही की झेल जाईल. पॉवर प्लेचा षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा इथे येणं गरजेचे आहे. त्या प्रकारे मात्र अक्षय पाटील फलंदाजी करत असताना हा फटका चांगला झेल होईल का, तिथे मात्र पहा संधी क्रिएट झाली होती, संधी क्रिएट करून दिली होती, ट्रॅपिंग केलं होतं, ट्रॅप करता आलं नाही. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं, खराब क्षेत्ररक्षण सुधीर याच्याकडनं. आणि त्यानंतर मात्र हा झेल सुटला जातोय अक्षय पाटील या फलंदाजाचा. एक सिंगल मात्र जॉईन होईल 15 धावा धावफलकावरती. तर सन्माननीय आनंदजी डाकवे साहेब यांचा शुभागमन इथे होताना पाहायला मिळतोय. तर मी विनंती करेन साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती बसायचं आहे. एक वाईट चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र धाव सिंगल येईल इथे. 14 धावा माफी असावी, 14 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. हा फटका खेचत होता, मनगटातील ताकद पूर्ण वापरली नाही. मिडॉन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात तिथे. त्यानंतर चेंडूला उचलले, फेकी केले गेले आणि एक सिंगल मात्र जॉईन होईल.
ज्या पहिल्या षटकाचा मात्र टार्गेट होता तो पूर्ण करण्याचं काम मात्र अक्षय पाटील आणि विक्रम पाटील या दोन फलंदाजांनी केलंय. अक्षय पाटील याची स्तुती करावी लागेल. स्ट्राईक कन्वर्ट इथे करून देण्याचा प्रयत्न विक्रम पाटील याच्याकडनं केला जातो आणि ही क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं असतं. ज्या प्रकारे मात्र ज्याच्या बॅटला कनेक्टिव्हिटी आहे बॅटला मात्र इथे धावा ज्याच्या बॅटमधून येत असतील त्या फलंदाजाला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी. कारण उमेश सर जर आपण पाहिलं इथे मयूर पन्हाळकर अंतिम षटकामध्ये 3 चेंडू मात्र इकडे राहिला आणि त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळाला. त्या 3 चेंडूंवरती धावा मात्र आल्या नाहीत. 3 चेंडू डॉट जाताना पाहायला मिळालं. नंतर हा संघ आतापर्यंत 40 ते 45 धावांच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता आणि मयूर पन्हाळकरला ते मात्र थोडंसं इथे माइंडेड गेम खेळणं गरजेचं होतं. परंतु 3 चेंडू अंतिम षटकामध्ये इथे मात्र मयूर पन्हाळकरला खेळायला मिळाले नाहीत. त्याचा परिणाम पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र आपल्या अनुभवाचा कस परिपूर्ण वापरत असताना कारण क्रिकेटचा जवळपास एक 17 ते 18 वर्षाचा अनुभव गाठीशी बांधून मात्र मैदानामध्ये उतरले ते संतोष पवार गोलंदाजी मार्कवरती. डिफेन्सिव्ह क्रिकेट काय गोलंदाजी केली जाते इथे पहा आणि स्वतः मात्र केले ट्रॅपिंग परंतु इथे थोडंसं कमी पडले थोडेसे मात्र संतोष पवार. त्यानंतर मात्र सुरक्षित प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना फलंदाज पाहायला मिळाले. विक्रम पाटील एक सिंगल मात्र आली इथे. या सिंगलनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. आता स्ट्राईकला असेल अक्षय पाटील. त्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. तेही मयूर पन्हाळकर सारख्या मात्र एक सर्वोत्कृष्ट गोलंदाजावरती तुटून पडले होते. पण तेवढाच धारदार गोलंदाजी आपल्याला संतोष पवार याचीही पाहायला मिळतात. तर पहिला डॉट बॉल त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि आता मात्र तिसरा चेंडू हाताळण्यासाठी राईट आर्म द विकेट तयार असतील. हा फटका खेचलाय उंची जास्त लांबी कमी चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु नो लॅन्स मॅट मध्ये चेंडू पडलाय आणि तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फटका फसला होता. संधी परत एकदा क्रिएट केली होती. लॉंग ऑफ रिझन मधला क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचला नाही. लॉंग ऑन रिझन मधला मात्र इथे मयूर सुद्धा मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनाही पोहोचता आलं नाही आणि सुधीरही पोहोचले नाही. त्यानंतर मात्र सुरक्षित मायला मिळत आहेत फलंदाज अक्षय पाटील. एक सिंगल 2 धावा मात्र धावफलकावरती आल्या. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मॅच बॅलेन्सिंग आहे. मॅच समांतर पाहायला मिळतोय इथे आणि हा दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा गजर आपल्याला अनेक हिरवडे वर्षाचं कुसाईवाडी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये भूमिपुत्र मैदान कोपरखरणेचा हा भव्य दिव्य मैदान. डिलिव्हरी त्यानंतर पाहायला मिळतोय. पहा चपलता इथे चपलता मात्र पाहायला मिळाली. एसटी रक्षकाची आणि त्यानंतर मात्र धाव घेण्यापासून रोखलं गेले. इथे चांगले एसटी रक्षण मात्र पाहायला मिळतोय. जालेंदर पन्हाळकर एसटी रक्षकांच्या भूमिकेमध्ये. आणि व्यासपीठावरती आदरणीय श्री आनंद डाकवे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमचे विजय जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करण्यासाठी विजय जाधव यांना आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते आनंद डाकवे साहेब यांचा सन्मान इथे करायचा आहे. ओरटो कॉमेंट्री बॉक्स. पहा उमेश मात्रे सर ज्या प्रकारे मात्र संधी प्राप्त करून दिली होती. संतोष पवार यांच्याकडे भरमसाठ क्रिकेटचा अनुभव आहे. प्रत्येक चेंडू मात्र इथे मोजून मापून दिशेवरती लाईनवरती टाकत असताना ही संधी मात्र साधा सोपा झेल सोडला गेला जालिंदर यांच्याकडनं. पुढे येऊन सरसावट खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र पाहायला मिळालं डॉट बॉल. हा प्रेशर रिलीज क्रेज केले मात्र इथे संतोष पवार या गोलंदाजांनी फलंदाजांवरती षटक क्रमांक इथे समाप्त होईल. दुसरं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. आता येणारे चेंडू 6 आणि 19 धावांची गरज असेल. 19 धावा धावफलकावरती आणि 6 चेंडू 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. खिरवडे या संघाला 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. तर कुसाईवाडी या टीमला ह्या 19 धावा डिफेन्स करायच्या आहेत. डीजे अक्षय पाटील साठी रसलं जाते झालं विणलं जाते. बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्र लॉंग ऑफ रिजन मध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये कव्हर पॉइंटला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट मध्ये पाहतोय मिड ऑन आहे तिथे मात्र पॉइंटला एक क्षेत्ररक्षण सजवलं जातं. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आहे शॉटला असं मात्र क्षेत्ररक्षण ट्रॅपिंग मात्र इथे रचलं जाते अक्षय पाटील साठी आणि बाबू बेबले गोलंदाजीसाठी मात्र आले तर आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर मात्र पहिला बॉल डॉट. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावा.
आई मात्र बॉल येतोय डॉट त्यानंतर मात्र एक सिंगल धाव चोरण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल तर मात्र इथे घेतली जातोय. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव मात्र पूर्ण केली जातोय. या अशा सिच्युएशनला तुम्हाला ना या क्रिकेटच्या पटलावरती एक एक धाव मात्र सोन्याच्या भावाप्रमाणे आहे आणि ती सोन्याच्या धावाप्रमाणे तुम्हाला तोलणं गरजेचं आहे. तसं होताना पाहायला मिळालं नाही. इथे सिंगल होती तिथे तुम्ही 2 धावा खर्च केल्या गेल्यात. आता गरज असेल 4 चेंडू आणि 16 धावांची म्हणजे 4 चौकार 3 षटकार 3 षटकार 4 मात्र इथे चौकार असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 16 धावा इथे मात्र 4 चेंडूचा खेळ असेल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मॅच इथे पाहायला मिळतोय. खिरवडे वर्सेस कुसाईवाडी विरुद्ध खेळत असताना कुसाईवाडी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती बाबू बेबले 4 चेंडू हाताळण्यासाठी तयार असते. 4 चेंडूंमध्ये गरज आहे धावांसाठी 16. समोर मात्र फलंदाज आहे अक्षय पाटील. अक्षय पाटील सारख्या मारला पहा काय चेंडू मात्र हाताळल्या जातात. दर्जेदार मात्र गोलंदाजी केली जातोय. एक हा डॉट बॉल ना विजयाच्या दिशेने मात्र कुसाईवाडी टीमला मात्र घेऊन जाताना पाहायला मिळेल. कारण येणारे चेंडू 3 आणि गरज आहे विजयासाठी 16 धावांची. म्हणजे आता पूर्णपणे जर का एखादा चेंडू खराब पडला नाही तर विजयाच्या दिशेने कुसाईवाडी टीम आहे. आणि हा डॉट बॉल बॅक टू बॅक इथे दुसरा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. आणि या षटकामधील बाबू बेबले च्या षटकामधील मात्र तिसरा डॉट बॉल. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच होती 6 चेंडू 19 धावांची 2च धावा खर्च झाल्यात आतापर्यंत. आणि हा मात्र बॅक टू बॅक बाबू बेबलेकडनं मात्र हाताळला जातोय. तिसरा मात्र डॉट बॉल मात्र हाताळला जातोय. आणि इथे अक्षय पाटील फलंदाज आहे ज्याने आतापर्यंत चांगल्या धावा जमवल्या. चांगली फलंदाजी कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते. मोठे फटके खेळलेत. पहिल्याच षटकामध्ये मयूरप्पा पणालकर सारख्या फलंदाजावरती तुटून पडले होते. त्यानंतर मात्र आता बॅकफुटला खेचत असताना पाहायला मिळते बाबू बेबले हा गोलंदाज. अक्षय पाटील या फलंदाजाला हा फटका फसलाय. तिथे धावा तुम्हाला जास्त मिळणार नाहीत आणि इथे विजयी होतोय कुसाईवाडी. बरीच मात्र हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाली. तू मै पाहायला मिळालं. टेम्परेचर वाढताना पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र इथे जल्लोष मात्र साजरा करत असताना कुसाईवाडी ही टीम विजयी सलामी दुसऱ्या राऊंड मधला मात्र हा विजयी संपादन करत असताना कुसाईवाडी टीम मात्र साजरा करत असताना आणि पराभूत होतोय खिरवडे ही टीम. चांगलं क्रिकेट इथे कुसाईवाडीच्या गोलंदाजांकडनं खेळलं जातोय. इथे मयूर पन्हाळकर कडनं खेळलं गेलं आणि चांगलं क्रिकेट खेळलं गेलं इथे पूर्ण टीम मात्र कुसाईवाडी या टीम कडनं. तर नेक्स्ट मॅच असेल इथे रेटरे वर्सेस शेलकेवाडी आणि शेलकेवाडी नाणेफेक जिंकले आणि पूर्ण निर्णय असेल इथे फील्डचा चॉईस केली इथे. आणि तोपर्यंत तुमच्यापर्यंत आवाज या इनिंगसाठी पोहोचेल. आता त्याच्या नवी मुंबईमधील एक दमदार आवाज आणि लाडकं आवाज तुम्हा सर्वांचा आणि भूमिपुत्र इथले आपल्याला पाहायला मिळतील उमेश म्हात्रे सरांचं. तर थँक्यू व्हेरी मच. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे.